विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमाला आणि विद्रोही शाहिरी जलसाच्या या सत्रामधील आपलं आजचं तिसरं व्याख्यान प्राध्यापक उमेश बगाडे सर हे आज आपल्यासमोर सादर करणार आहेत. मी तत्पूर्वी प्राध्यापक युवराज जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी उमेश बगाडे सरांची ओळख आपल्या सगळ्या प्रेक्षकांना करून द्या. युवराज जाधव सर. विद्रोही सलाम. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण 5 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतोय. आज आपल्यासोबत जातीअंतची समस्या आणि भारतीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे तत्वज्ञान या विषयावर बोलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागात कार्यरत असणारे डॉक्टर उमेश बगाडे सर आहेत. उमेश बगाडे सर गेली अनेक वर्ष अध्यापनाचं काम करतायत. विद्यापीठातील राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्राचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध संशोधन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यामध्ये त्यांचे बहुतांश संशोधन हे महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानावर, यांच्या विचारांवर आहे. बगाडे सरांची 3 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये सत्यशोधक राष्ट्रवाद, ब्राह्मणी अब्राह्मणी धर्म, जाती संघर्ष आणि भारतीय नागरिक. 3रं पुस्तक आहे सरांचं इनलाइनमेंट इन महाराष्ट्र अँड कास्ट क्लास हेगेमनी असं 3रं पुस्तक आहे. हे पुस्तक सुगावा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे. सरांनी आतापर्यंत विविध समित्यांवर काम केलेलं आहे. ते क्रांतिसेन नाना पाटील अकॅडमीचे अध्यक्ष आहेत. त्यासोबतच बालभारतीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. पुस्तक मंडळावर, राज्यामध्ये देशामध्ये होणाऱ्या विविध इतिहास परिषदांमध्ये ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करतात. रिफ्रेशर कोर्स, ओरिएंटेशन कोर्समध्येही त्यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. आणि आज बगाडे सर आपल्या व्याख्यानमालेमध्ये जात्यांताचा पेच आणि अण्णाभाऊ साठे यांचे तत्वज्ञान या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने सरांचं या फेसबुक लाईव्ह सिरीज मध्ये स्वागत करतो. मयूर. नक्कीच, धन्यवाद युवराज सर. यानंतर मी अधिक वेळ न दवडता आजच्या आपल्या प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मांडणी सुरुवात करावी. बगाडे सर. शाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं जी व्याख्यानमाला तुम्ही घेतली विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं, त्यामध्ये मला मांडणी करण्याची जी तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आभार मानतो. मित्रो, अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे काय आहे याची काहीशी संगती त्यांनीच वेळोवेळी जिथं म्हणून त्यांनी लिहिलंय. त्यात प्रामुख्यानं त्यांचं जे भाषण, त्यांनी उद्घाटनाचं भाषण, पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी काही मुद्दे त्याच्यामध्ये मांडले. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की साहित्य काय आहे. तर ते असं म्हणतात की साहित्य हा समाजाचा आरसा आहे, वास्तवाचा आरसा आहे. हे त्यांचं एक महत्वाचं आकलन आहे. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट ते त्या साहित्याच्या एकंदरीत तत्वज्ञानाच्या संबंधात सांगतात ती अशी आहे की साहित्यिक कसा असावा. तर साहित्यिक कसा असावा असं म्हणताना ते एक महत्वाची खूण सांगतात की म्हणजे साहित्यिक हा समाजाशी नाळ असणारा, समाजाशी जैविक पद्धतीनं जोडलेला असा साहित्यिक असावा. ही जी मांडणी अण्णाभाऊंनी केली, ही अण्णाभाऊंची मांडणी आपल्याला ग्रामचीची आठवण करून देते. ग्रामचीनं ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हणजे जैविक बुद्धिजीवी ही संकल्पना सांगितली. आणि जैविक बुद्धिजीवीची संकल्पना सांगताना त्यांनी कोण तत्वज्ञानी असतं याच्याविषयी चर्चा केली. त्यांना सांगितलंय की प्रत्येक व्यक्ती तत्वज्ञानी असतो, पण तत्वज्ञान ही जी काही खास चौकट आहे ती चौकट जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला मुख्यतः इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनियर असलेल्या व्यक्ती
आणि कामगार या दोघांच्या कामामध्ये फरक केला. इंजिनियरला यंत्र कसं चालतं आणि यंत्राच्या निर्मितीपासून यंत्राच्या उत्पादनापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ठाऊक असतात. कामगाराला मात्र त्याच्या एकंदरीत कामापुरतं त्या यंत्राचं आणि तंत्राचं ज्ञान असतं. तेव्हा रामची म्हणतो की तत्वज्ञानी तो असतो जो इंजिनियर असतो, म्हणजे समाजाच्या एकंदरीत स्थितीगतीचं त्याला आकलन असतं. इतिहासापासून त्याला त्या सगळ्या सामान्य माणसाच्या, शोषित आणि पीडित लोकांच्या समस्यांचं भान असतं आणि ऐतिहासिक चौकटीमध्ये त्याचं निदान करून त्याच्या एकंदरीतच निराकरणाचा मार्ग तो सांगत असतो. तेव्हा तत्वज्ञान नावाची ही जी व्याख्या ग्रामचीनं सांगितली आहे, त्या व्याख्येच्या छटा ग्रामची न वाचता अण्णाभाऊ साठेंच्या त्या भाषणामध्ये आपल्याला म्हटलेल्या दिसतात. म्हणजे साहित्यिक हा ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हणजे जैविक बुद्धिजीवी असला पाहिजे की ज्याचा संबंध समाजाच्या सामान्य लोकांशी असला पाहिजे आणि त्या लोकांच्या समस्या का आहेत याचं त्याला निदान करता आलं पाहिजे आणि त्या निदान करून त्याला त्याच्या सोडवणुकीचा मार्ग सांगितला आला पाहिजे. अशी जी भूमिका आहे ती भूमिका ही त्या साहित्याच्या एकंदरीतच भूमिकेसंबंधात ते बोलताना असतात. आणि म्हणून ते त्याच वेळेला जे साहित्य हे प्रामुख्यानं रंजनपर आहे आणि ज्याला आपण सगळ्यांना माहिती आहे की साहित्याचं काय आहे तर जीवनपर साहित्य आणि कलावादी आणखी जीवनवादी असे दोन प्रवाह साहित्याचा विचार करणारे त्या काळात होते. आणि अण्णाभाऊ साठेंनी प्रामुख्यानं हा जो कलावादी संप्रदाय आहे त्या कलावादी संप्रदायातील रंजनवादावरती जोरकस टीका केली. तेव्हा एक महत्वाचं त्यांचं म्हणणं आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांनी सांगितलंय की साहित्यिक तो आहे जो साहित्यिक समाजाशी जैविक बंध असलेला असला पाहिजे आणि रंजनपर नव्हे तर त्याचं साहित्य हे प्रामुख्यानं समाजाच्या स्थितीगतीचं आकलन करणारं आणि समाजाला समस्येतून बाहेर काढून त्याला भविष्याच्या एका मुक्ततेकडे घेऊन जाणार असलं पाहिजे अशी भूमिका आहे. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट ते त्या भाषणात सांगतात ती काय आहे तर ते सांगतात की प्रामुख्यानं हे जे साहित्य आहे हे साहित्य तिसरा डोळा आहे, म्हणजे समाजाचा तिसरा डोळा आहे. आता हा तिसरा डोळा म्हणजे काय? हा तिसरा डोळा म्हणून समाजाचं काय करतो हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मी एक इतिहासाचा अभ्यासक आहे. प्रामुख्याने इतिहासामध्ये आम्ही वस्तुनिष्ठता शिकवतो आणि जसं वास्तव आहे तसं तंतोतंत वास्तव इतिहास वास्तव सांगण्याच्या संबंधामध्ये आपण आम्ही अधीर असतो. आम्ही पुरावे तथ्य देऊन इतिहासाची मांडणी करतो. परंतु तरी देखील एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे की मानवी इतिहास जो आहे त्या मानवी इतिहासाच्या एकंदरीत जडणघडणीच्या पाठीमागे मानवी कर्तेपण, माणसाचं एक कर्तेपण, माणूस काम करतो आणि माणसाचं जे कर्तेपण आहे त्याच्या पाठीमागे त्याचे विचार आहेत. माणसाचे जे विचार आहेत ते अमूल्य. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट दिसते, एखाद्यानं इमारत बांधलेली तुम्हाला दिसते, परंतु इमारत बांधण्या पाठीमागचा विचार हा दिसेलच असं नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट साहित्यामध्ये जे अण्णाभाऊ साठे अपेक्षित करतात ते म्हणजे की साहित्य हा समाजाचा तिसरा डोळा आहे. आणि तिसरा डोळा असणं म्हणजे काय आहे तर ज्या अमूर्त गोष्टी आहेत समाजाच्या एकंदरीत जडणघडणीतल्या, त्याच्या जाणीवा नेणीवा, त्याचं एकंदरीत इतिहास वास्तव, कारण कोणतंही अस्तित्व जे आहे ते इतिहासातून येतं आणि त्यामुळे त्या सगळ्या इतिहासापासून आलेल्या स्थितीगतीचा आणि विशेषतः अमूर्त अशा सगळ्या विचारांच्या मानसिक भावनिक एका अर्थानं म्हणाल तर गतिमानतेचा वेध घेणारं असं हे साहित्य आहे. म्हणून तो तिसरा डोळा आहे.
तुम्हाला समाजात जे पाहता येतं ते पाहताना तुम्हाला तुमचे डोळे आहेत आणि तुम्ही त्या डोळ्याने पाहता आहात. जे प्रत्यक्ष दिसत आहे, जे प्रत्यक्ष दिसत नाही, ते प्रामुख्यानं या तिसऱ्या डोळ्यातून पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे या साहित्याचा हेतू प्रामुख्यानं उंचावणं आहे, वर चढवणं आहे. आणि कसं ते त्यांनी पर्पज सांगितलं, ते पर्पज त्यांच्या भाषणाच्या शेवटच्या एका अर्थानं पॅरेग्राफमध्ये सांगितलंय की गॉर्कीचं उदाहरण, गॉर्कीचं आठवण काढून, गॉर्कीचा उत्तरा देऊन ते सांगतात की शेवटी मानव मुक्तीपर्यंत, म्हणजे हे वास्तव नुसतं वास्तव सांगण्यासाठी नाही, तर या वास्तवाचं प्रयोजन मानव मुक्तीच आहे. आणि ही मानवाची मुक्ती जी आहे, त्या मानवाच्या मुक्तीची जी विशिष्ट पातळीवरती वैचारिकता आहे आणि जाण आहे, भान आहे, ते साहित्यानं तुम्हाला दिलं पाहिजे. जर ते दिलं तर ते साहित्य महान कोटीला जातं. ते साहित्य म्हणून तिसरा डोळा म्हणू शकतं. म्हणजे इथे एक महत्वपूर्ण सूत्र आपल्याला पाहायला मिळतं की साहित्य जे आहे ते साहित्य तिसरा डोळा आहे. म्हणजे या साहित्यामध्ये तुम्हाला अमूर्त विचारांच्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सांगता आल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर त्या प्रक्रियांचा गती ही तुमची मुक्तीकडे असली पाहिजे, असं अण्णाभाऊ साठे आपल्याला सांगतात. याच भाषणामध्ये त्यांनी अत्यंत महत्वाची जी गोष्ट केली आहे ती म्हणजे त्यांनी दलितत्वाची व्याख्या केली आहे. दलित काय आहेत याच्या संबंधात एक महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आणि त्यातल्या दोनच गोष्टींची चर्चा आपण करू आणि नंतर दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. ही काय आहे? ती गोष्ट अशी आहे की एक गोष्ट तुम्ही सांगितली की दलित असणं म्हणजे एक विशिष्ट पातळीवरती सामाजिक सांस्कृतिक वारसा, सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे, सामाजिक सांस्कृतिक स्थितीगती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महान श्रमाची परंपरा. आणि ही जी महान श्रमाची परंपरा आहे त्या महान श्रमाच्या परंपरेमध्ये ते पाहतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, दलित असणं म्हणजे न्यायासाठी संघर्षशील असणं. न्यायासाठीचा सततचा संघर्ष हे खास दलितत्वाचं लक्षण आहे, असं अण्णाभाऊ साठे सांगतात. दलित संकल्पनेची एक विशिष्ट मांडणी ते त्या छोटेखानी भाषणात करत आहे. हे भाषण जे आहे ते भाषण तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे, वाचलेलं आहे. या भाषणामध्ये आपल्याला जे अभूतपूर्व तरी भाषणात आल्यानंतर मग या छोटेखानी भाषणाचे अर्थ लावणे आणि त्याच्या सात्विकतेचा शोध घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ह्या त्यांच्या भाषणाच्या नंतर मी येणार आहे की प्रामुख्यानं त्यांनी एक विशिष्ट पातळीवरचा जो एक वास्तव उभा करण्याचा प्रयत्न केला, ते समाज वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला, की जे समकालीन आहे, जे इतिहासकालीन आहे आणि जे भविष्य वेगळी आहे असं जे वास्तव त्यांनी आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही सगळी वास्तव उभं करण्याची जी चौकट आली ती आली होती. म्हणजे त्यांनी जो त्यांचा पेच उभा केला आहे, प्रामुख्याने त्याची चर्चा आपण करणार आहोत की म्हणजे जातीयांताचा पेच, तो जातीयांताचा पेच त्यांनी कुठून उभा केला आहे आणि कसा उभा केला आहे, तर ते समजण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची पार्श्वभूमी समजून घेतली. अण्णाभाऊ साठेंच्या जडणघडणीचे काही परिघ, साइट्स म्हणजे क्षेत्र समजून घेतली जाते. आणि यातलं एक विचार क्षेत्र आहे ते म्हणजे की तुम्ही अस्पृश्य, तुम्ही मान म्हणून जे इतिहासामध्ये जगत राहिला त्या इतिहासातल्या जगत राहण्याची परंपरा ही त्यांच्या साहित्याकडे मूर्त झालेली आहे. ही केवळ मानवाची इतिहास परंपरा नाही, तर ती सर्व दलितांची इतिहास परंपरा आहे. कारण तुम्हाला ही मांगांची परंपरा म्हणून काही ठिकाणी उमटलेली दिसेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ही सर्व शोषित अंकित असलेल्या, म्हणजे ज्याची व्याख्या त्यांनी दलित केलेली आहे, जे एका अर्थानं श्रमानं स्वतःला सिद्ध करतात
जे सामाजिक न्यायासाठी संघर्ष करतायत अशा एका समूहाची ही एक लिगसी आहे आणि तो एक परंपरेचा भाग आहे. ही परंपरा अण्णाभाऊ साठेंच्या एकंदरीतच समाज वास्तवाला समजून घेण्याचा एक महत्वाचा आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती आहे की आपण वस्तुनिष्ठता नावाच्या गोष्टीला आणि वास्तवाला समजून घेताना जसं आहे तसं असं समजतो. पण खरं तर अशा पद्धतीनं समजून घेता येतं का? तर आपल्यापैकी बहुतेकांना एक पावते आहेत की विशेष करून अमूर्त गोष्टी आहेत, ज्या अमूर्त गोष्टी दिसत नाही त्यांना तुम्हाला समजून घेण्यासाठी संकल्पनांचे कोंब लागतात. आणि साधी गोष्ट जी आहे की तुम्ही जे तुम्हाला अधिक भौतिक वास्तव दिसतंय त्याच्यासाठी सुद्धा संकल्पनांचे कोंबोरे लागतात, संकल्पनांचे चष्मे लागतात. संकल्पनांच्या चष्म्यांशिवाय तुम्हाला वास्तव कळत नाही, वास्तव चित्रता येत नाही, वास्तव सांगता येत नाही. मग वास्तव सांगण्यासाठी तुम्ही जे अनुभवलेलं वास्तव आहे त्या अनुभवलेल्या वास्तवाची परिभाषा तुम्हाला ते सांगण्यासंबंधातली एक विशिष्ट पातळीची भूमिका ती कुठून येतो याचं काहीसं आपण बोललं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने म्हणतो की ही लिगसी आहे, ही लिगसी प्रामुख्यानं दलितांच्या जीवन अनुभवाची लिगसी आहे आणि ती आहे प्रसिद्ध लिगसी. ही जी लिगसी आहे ती लिगसी तुम्हाला प्रामुख्यानं आपण जर एक कादंबरी हे समजून घेण्यासाठी बघितली तर ती आहे फकीर. या कादंबरीमध्ये आपल्याला प्रामुख्याने त्यांची लिगसी पाहायला मिळते, त्यांची परंपरा आणि या परंपरेच्या अनेक कंगोरे आहेत. एक महत्वपूर्ण गोष्ट त्याच्यामध्ये जी आहे ती आहे की मांग आणि मांगांचा सामाजिक त्या सूक्ष्म मानवशास्त्रीय ही सर्वसाधारणरित्या पंडित शरद पाटीलांनी त्यांच्या शुद्ध गुलामगिरीच्या पहिल्या खंडामध्ये अत्यंत मार्मिक असं विश्लेषण केलं आणि त्या एकंदरीतच दलितांच्या इतिहासाची संगती लावायचा फकीरामध्ये जो एक घटनाक्रम आलेला आहे की वाटेगाव जे आहे ते वाटेगाव जोगतिनीच्या लग्नात संघर्ष, जोगतिनी अन्न गावामध्ये यासाठी मरणामारणाचा संघर्ष आणि या मरणामारणाच्या संघर्षाची विजय आहे काँग्रेस शरद पाटील सांगतात ती म्हणजे स्त्री सत्ताक समाज. काँग्रेस शरद पाटील सांगतायत ते ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आहे का? तर अनेक वेळेला आपण असंही म्हणता येऊ शकतो की ते हायपोथेटिकल आहे, काहीच एका अर्थाने दुपत्ती वाचक आहे. कारण त्या संबंधातला असा निश्चित पुरावा आपल्याला सापडत नाही. पण मग हे जोगतिनीच्या संघर्षामध्ये मातंगांचं युद्ध करणं हे काय आहे, हे का आहे याची कल्पनीच करतो. कारण तो ते त्या समाजाचं वास्तव आहे, जे वास्तव आहे तेच वास्तव त्यांनी मांडलेलं आहे. आणि या वास्तवामध्ये जो इतिहासाच्या एका अर्थाने निविदेचा जो एक प्रवाह आहे तो प्रवाह काही प्रमाणात त्यांना अनुकूल करणं गरजेचं आहे. आणि हा प्रवाह अनुकूल करताना आपल्याला लक्षात असतं की म्हणजे की प्रामुख्याने ऋषीमायेचा जो समाज होता त्या ऋषीमायेच्या समाजामध्ये जी प्रामुख्यानं मातृसत्ता त्या मातृवंशक जे ट्राईब होते ते ट्राईब प्रामुख्यानं आर्य वैदिक समाजाच्या प्रभुत्वामध्ये निम्न स्तरावरती अशुद्ध स्तरावरती ढकलले गेले. म्हणजे प्रामुख्यानं कास्ट फॉर्मेशनची प्रोसेस आहे आणि कास्ट फॉर्मेशनच्या संबंधामध्ये अस्पृश्यतेचा उदया संबंधात साधारणतः आपल्याला दोन प्रकारचे प्रवाह दिसतात. एक म्हणजे की ट्राईब टू कास्ट म्हणजे गणातून जाती निर्माण आणि त्या अनुषंगाने अस्पृश्य सुद्धा जे गण आहेत ज्यांना जुन्या काळात बाबासाहेबांनी स्पष्टीकरण करायचं ते कांदा हा गण होता आणि तो किंवा जे गण होते ते गण साधारणपणे च्या चौथ्या शतकामध्ये जेव्हा जातीत रूपांतरित झाले तेव्हा त्यांनी संकल्पना वापरली की मेन आणि ते सगळे जातीच्या रचनेत आले आणि जातीच्या रचनेत त्यांचं सबऑर्डिनेशन त्याची गुलामी
त्यांना गुलामीत जखमलं गेलं. त्यांना जे गुलामीत जखमलं गेलं त्या गुलामीच्या जखडण्याच्या प्रक्रियेत त्यांचा जाती समाजाच्या बरोबरचा सांस्कृतिक व्यवहार झाला आणि त्या सांस्कृतिक व्यवहारामध्ये मातंगांची जी मूळ एका अर्थानं काउंटर कल्चरल म्हणजे प्रतिसंस्कृतीचं विश्व आहे ते प्रतिसंस्कृतीचं विश्व जातीच्या एकंदरीतच समाजाशी संलग्न झालं. एक महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला दिसतात त्या अगदी स्पष्ट आहेत की म्हणजे की मातंगांना गाव गाड्यामध्ये प्रामुख्यानं पावित्र्याचं पण स्थान. पावित्र्य या अर्थाने की मांग जो आहे तो मांग हा अशुद्धी घालवतो. म्हणजे जे पोल्युशन आहे तो पोल्युशन मुगोर आहे आणि प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्वसाधारणरित्या मैत्यानंतर तिच्या सगळ्या रिच्युअल्समध्ये तुम्हाला मातंगांना जे स्थान दिलेलं आहे ते स्थान हे मुगोर आहे. ती जी गोष्ट आहे ती घालवणारी आहे. मातंगांना मुक्तासाहेबांना सांगितलं आहे त्याचे काही पुरावे आपल्याला पेशवाईच्या कागदपत्रात सुद्धा मिळतात. त्यांना रिच्युअल प्युरिटीसाठी त्यांना जिवंत उद्योग करायचा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना बळी दिलं जायचं. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये एक तर आपल्याला दिसतोय की जाती समाजाच्या अस्पृश्यांच्या प्रतीच्या संबंधात असलेली हिंसा आणि त्या हिंसेबरोबरही त्यांच्या एकंदरीत चालरीती ज्या आहेत त्या चालरीतींच्या संबंधामध्ये अनुसरण आणि त्यामध्ये प्राचीन परंपरा आहे स्त्रीसत्तेची ती स्त्रीसत्तेची परंपरा ही या जाती समाजामध्ये सुद्धा आत्मसात झाली. त्याचं वाहक त्याची त्याची लिडरशिप ही तुम्हाला मातंगांना करायला दिसते. मातंग हे व्यक्तीच्या संघर्षामधले नायक आहेत आणि त्यामुळं जी संगती आपल्याला पाहायला मिळते ती संगती आपल्याला सांगितली आहे की एक विशिष्ट सांस्कृतिक पातळीवर. बगाडे सर, हॅलो. हा बोला सर. आवाज थोडासा कमी येतोय. बर 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 थोडासा आवाज वाढवा. बर मोठ्यानं बोल तुम्ही असं जवळून बोललात तर बरं होईल. बर हा चालेल. तर ही जी एक विशिष्ट पातळीवरती ऐतिहासिक आहे आणि ती ऐतिहासिक निणीव आहे. ती निणीव ही त्यांच्या लेखनामध्ये प्रकर्षानं प्रगट होताना दिसते आणि ती आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की मातंग हे जाती व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं नंतरच्या चौकटीमध्ये सम्मिलित झाले आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अस्पृश्य जाती सर्व्हिट्यूड यांचं प्रामुख्यानं गुलामी जाती व्यवस्थेमध्ये घडवली आहे आणि ही गुलामी घडवताना जी महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे या जातींना समाजामध्ये विशिष्ट पातळीवरचं स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते स्थान जे आहे ते स्थान हे प्रामुख्यानं बाबासाहेबांनी सांगितलंय की निम्न जाती आणि उच्च जाती यांच्या श्रमातून गावागाड्यातल्या लोकांच्या श्रमातून जे उत्पन्न मिळतं म्हणजे मातंगांना कामं दिलेली आहेत. मातंगांना प्रामुख्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोर तयार करायचं काम आहे. मातंगांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वाद्य वादन करायचं काम आहे. मातंगांना प्रामुख्यानं बैलाला जे बडवतात ते काम आहे. अशी अनेक कामं जी आहेत ती कामं किंवा अवताची बांधणी आहे ते बांधणीचं काम दिलं जातं. अशा कामांची आपल्याला विशिष्ट पातळीवरती यादी दिसते. ही सर्व कामं केल्यावरती त्यांना मिळणारा मोबदला हा स्टिग्मटाइज लेबर म्हणजे प्रामुख्यानं अशौच अशुद्ध श्रम दिले गेलेला मोबदला. म्हणजे शुद्धी अशुद्धीची जी चौकट आहे जातीवस्तीची ती फक्त श्रेष्ठता कनिष्ठतेची बाब नाही. ती तुम्हाला अर्थव्यवस्थेतला कोणता वाटा कसा मिळणार याचंही निर्धारण करत असते. आणि बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं विधान केलेलं आहे. ते काय आहे ते असं आहे की जेव्हा जातीव्यवस्थेचा त्यांनी जो अर्थ लावलाय तो ग्रेडेड इक्वालिटी असा लावलाय म्हणजे उतरंडीची विषमता. आणि हे उतरंडीच्या विषमतेचं तत्व जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये
आर्थिक रचनेमध्ये प्रविष्ट होतं तेव्हा उच्च जातीयांना जास्त आणि निम्न जातीयांना कमी, उच्च जातीयांना चांगलं आणि निम्न जातीयांना अत्यंत वर्स्ट असा वाटा देतो. आणि तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की मांगांचं ज्या श्रमाचा मोबदला आहे तो मोबदला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मांगानं जर हार्वेस्टिंग फील्ड ज्याला आपण खळं म्हणतो ते खळं सारवलं, तयार केलं, तर त्याला त्या खळ्यामध्ये जे दाणे जमिनीमध्ये मातीमध्ये उरतात ते घेण्याचा अधिकार. जो बैल खळ्यामध्ये फिरत असतो तो पेंड्या खातो आणि त्याच्या शेणामध्ये जे न पचलेले दाणे आहेत ते दाणे घेण्याचं गव्हाण याचं त्यांना अधिकार आहे. म्हणजे वाटा देत असताना अस्पृश्यतेनं सर्वात कमी आणि सर्वात निकृष्ट अशा प्रकारचा वाटा दिलेला आहे. आणि तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की अगदी लग्नाच्या कुंडीमध्ये सुद्धा जे उष्ट आहे त्या उष्टाचा अधिकार दलितांना दिला गेला. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे प्रामुख्यानं गाव समाजामध्ये राईट्स असतात, प्रामुख्याने जमीन मालकी असते, ती जमीन मालकी त्यांना दिली जात नाही. तुम्हाला सर्व महाराष्ट्रामध्ये मातंगांची जमीन मालकी सर्वात कमी दिसेल, कारण ते महाराजांच्या नंतर गावगाड्यामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं प्रामुख्यानं त्यांचा जो एक विशिष्ट प्रकारचा मोबदला दिसतो तो सर्वात कमी दिसतो. तर यामध्ये खोलात आपल्याला जायचं नाही, त्याच्या तपशिलांमध्ये जायचं नाही, पण अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला समजून घ्यायची ती अशी आहे. ती काय आहे तर या स्थितीमध्ये त्यांनी कधीही आपल्या जगण्याच्या संबंधातला संघर्ष सोडला. आणि एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की मातंगांनी संघर्ष केला. हा जो संघर्ष त्यांनी केला तो संघर्ष हा मुख्यतः 2-3 स्वरूपात आहे. एक संघर्षाचं रूप जे आहे ते संघर्षाचं रूप आहे ते भौतिक संघर्षाचं रूप आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा 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 जगण्याचा प्रश्न तीव्र झाला तेव्हा मांगांनी आपल्या जगण्यासाठी पिकांची चोरी केली आणि दरोडे पण घातले. दरोडे घालणं ही एक नैतिक बाब म्हणून आपण समजून घेतली पाहिजे. एक सबाल्टन स्टडीज नावाचा एक गट आहे आणि त्यांनी एक महत्वाचं त्यामध्ये रंजित गुहा नावाचे महत्वाचे विद्वान आहे आणि त्यांनी एक महत्वाचं सूत्र सांगितलंय ते म्हणजे की दरोडेखोरीचं नामकरणच त्यांनी सामाजिक दरोडेखोरी केली. म्हणजे ही दरोडेखोरी केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी असते. या दरोडेखोरीच्या पाठीमागं जे शोषक शासक असतात, जे दमनखोर असतात, त्यांचा निषेध असतो. आणि दुसरी गोष्ट ही सामाजिक कल्याणाची एक दृष्टी असते आणि सामाजिक कल्याणाचा हेतू असतो. आणि ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला ही पक्क दिसेल की मध्ययुगीन कालखंडामध्ये मांगांचे दरोडेखोर म्हणून उल्लेख तुम्हाला पेशव्यांच्या कागदपत्रात सापडतात. जे खास करून मुक्ता साळवे सांगते की मांगांच्या आणि महाराजांच्या मस्तकाचे चेंडू त्यांनी केले. हे जे ती सांगते हे वास्तव यासाठी आहे की या प्रकारच्या लोकांना त्यांनी ज्या प्रकारचे शासन दिले ते अत्यंत निघून असं शासन दिलेलं आहे. आणि त्याचाच आठवण, त्याचीच एक विशिष्ट पातळीवरती नोंद ही मुक्ता साळवे आपल्या लेखनात करताना दिसते. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की हा जो साधारणतः सामाजिक दरोडेखोरीचा वारसा आहे, हा वारसा हा मुख्यतः मांग जातीला, महार जातीला, रामोशाहीला लाभलेला आहे की ज्यांना एकंदरीतच अर्थव्यवस्थेमध्ये त्यांना वाटा कमीत कमी दिला आहे आणि त्यांच्या जगण्याचे संघर्ष तीव्र बनवले गेले. आणि या तीव्र संघर्षांच्या मध्ये झगडताना जीवनाचं ध्येय हे त्यांनी सोडलेलं नाही आणि त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये दिलेली त्यांच्या संदर्भातली प्रतिक्रिया जी ती सामाजिक दरोडेखोरी. आणि त्यामुळं ही सामाजिक दरोडेखोरी जी आहे
त्याच्या पाठीमागे नैतिक अधिष्ठान असतं हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून आपण समजून घ्या की जेव्हा फकीरा कादंबरी उभी राहते आणि फकीरा कादंबरीमध्ये या दरोडेखोरांचं वर्णन येतं, तेव्हा सगळ्या दरोडेखोरांच्या कृत्याच्या पाठीमागे एक नैतिक बळ आहे. आणि हे नैतिक बळ लेजिटिमसी, वैधता आहे. म्हणजे हे कुणीही जे कृती करतात ती कृती ही अनीतीची कृती नाही, तर नीतीची कृती आहे. हे समाजाच्या भल्यासाठी काम करताना दिसत आहे, हे समाजाच्या व्यापक हितासाठी काम करताना दिसत आहे. एक संवाद जो फकीरामध्ये आहे तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये कुलकर्णी जो आहे तो कुलकर्णीला फकीरा सांगतो की आता आम्ही उपाशी तापाशी आहोत आणि आम्ही काय करायचं. तेव्हा ते सगळं पिक्चरच वर्णन आहे, सगळं चित्रमय वर्णन आहे आणि ती संपूर्ण वास्तव प्रगट करणारं वर्णन आहे. त्यात म्हणतो उपाशी मिळण्यापेक्षा तुम्ही सरकारचं कोठार, सरकारचं कोठार फोडण्यापाठीमागची जी तात्विकता आहे आणि नैतिकता आहे, ती नैतिकता तुम्हाला प्रामुख्याने फकीरामध्ये सापडते. आणि हीच गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. हा प्रामुख्यानं महाराष्ट्रामधल्या सगळ्यात खालच्या, ज्यांना जगण्यासाठीचे अधिकार नाकारले, अशा समूहांचा एक वारसा आहे. आणि हा वारसा गौरवण्याची गरज आहे, समजून घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा वासाहतिक सत्ता प्रस्थापित झाली तेव्हा वासाहतिक सत्तेला, सुरुवातीच्या वासाहतिक सत्तेला सातत्यानं संघर्षाचा सामना करावा लागला. आणि हे सर्व संघर्ष हे प्रामुख्यानं या ट्रायबल लोकांनी, कोळी महाराष्ट्रामधल्या आदिवासींनी आणि दलितांनी, यांच्यात मांग रामोशी महाल यांचा पुढाकार. म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल की तुम्ही उमाजी नायकाचं बंड घेतलं, तुम्ही गेला बाजार अगदी जो वासुदेव बळवंत फडके त्यांचं बंड घेतलं. तर या सर्व बंडांच्या मध्ये तुम्हाला मुख्यतः जो एक विशिष्ट समूह दिसतो ते सातत्यानं आहेत. आणि म्हणून मांगांना ब्रिटिशांनी क्रिमिनल कास्ट म्हणजे अधिक स्टिग्मटाइज केले, आधीच अस्पृश्य, त्यात त्यांना गुन्हेगारी जमात असा शिक्का मांडला. आणि ती सगळी लिगसी जी आहे जाती वास्तवाची, ती सगळी लिगसी तुम्हाला या फकीरामध्ये मूर्त होताना दिसते. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्या पाठीमागं लॉजिक जे आहे ते लॉजिक पक्का आहे. उदाहरणार्थ सत्तूचं बंड जे आहे, त्या सत्तूच्या बंडाच्या वेळेला, त्या विद्रोहाच्या वेळेला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अण्णाभाऊ सांगतात ती म्हणजे की अत्यंत फ्युडल, अत्यंत सरंजामी आणि स्त्री हिंसेच्या चौकटीत असलेल्या अशा सरंजामशाहीला नाकारण्यासाठी सत्तू हातामध्ये तलवार, म्हणजे सत्तू हातामध्ये तलवार का घेतो तर तो स्त्रीवरती, महार स्त्रीवरती होणारा अन्याय तो आहे मराठा. महार स्त्रीवरती होणारा हा पाशवी सरंजामी जो अत्याचार आहे, त्या अत्याचाराला रोखण्यासाठी सत्तू हातात. ही जी काही विशिष्ट पातळीवरती नैतिकता आहे या सामाजिक दरोडेखोरीच्या पोटातली, त्याचा एक विशिष्ट पातळीवरचं आकलन आणि उकल मला या कादंबरीत दिसतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की काय आहे जे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे ते म्हणजे जाती वास्तवाचे सूक्ष्म जे संदर्भ आहेत ते संदर्भ तुम्हाला पक्के दिसतात, त्याची सगळी एका अर्थाने संगती दिसते. आणि ते त्यांनी वास्तव जे आहे तो वास्तव अगदी जे मातंगांचा वारसा आहे अनुभवाचा, त्या वारसा त्यांनी तो साहित्यिक रूपामध्ये उभा केला. ही एक बाब आपल्याला पाहिजे की जो तुम्हाला एक लिगसी येते, त्या लिगसीचं एक स्पष्टीकरण तुम्हाला त्यांच्यामध्ये. तर दुसरं एक महत्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे की हा कलोनियल एक्सप्लॉयटेशनचा पद्धत, वासातिक शोषण काय आहे आणि ते प्रामुख्यानं जो भूभाग, ज्या भूभागातून ते आले तो वाटेगावचा म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, दक्षिण सातारा जो आहे, त्या दक्षिण साताऱ्याचं जे एक
वासाहतिकालीन वास्तव आहे. म्हणजे जातीवास्तव जे वर्षानुवर्षांच्या एका परंपरांनी घडलेलं आहे, रचनांनी घडलेलं आहे, व्यवहारांनी घडलेलं आहे, वैचारिक संरचनांनी घडलेलं आहे, त्याची पुष्पपातीवरचं जे काही आकलन आहे ते आकलन आपल्या समोर उभं करतात. दुसरी गोष्ट म्हणजे तत्कालीन कालखंडातल्या वासाहती आणि नंतरच्या कालखंडामध्ये अगदी स्वतंत्र उत्तर कालखंडामध्ये सर्व एका अर्थानं वास्तवाला त्यांनी कवेत घ्यायचा प्रयत्न, त्याची सगळी स्थित्यंतर जी आहे ती स्थित्यंतर मांडायचा प्रयत्न केला. आणि त्यानं दुसरी बाब आपल्याला मिळते ती म्हणजे वासाहतिक कालखंडामध्ये जे स्थित्यंतर जाती समाजात होत आहे त्याची एक विशिष्ट प्रकारचं आकलन आपल्याला त्यांच्या साहित्यात मिळतं. आणि तिसऱ्या प्रकारचं जे आपल्याला आकलन दिसतंय ते आकलन आपल्या समोर घ्यावं लागेल ते म्हणजे भांडवलशाही पदार्थाचं. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे की हे स्फिअर्स आहेत, ह्या स्पेसेस आहेत, हे अवकाश आहेत. एक इतिहासानं बनलेला अवकाश आहे, एक वासाहतिक काळानं बनलेला अवकाश आहे, एक भांडवलशाहीने बनलेला अवकाश आहे. या तिन्ही अवकाशांचं एक विशिष्ट पातळीवरती सम्यक आकलन हे तुम्हाला त्यांच्या साहित्याचं सार पाहू शकतो. आता त्यातले काही तपशील मी तुमच्यासमोर शकतो. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती नसेल की काय नेमकं व्हॅनगार्डशिप आहे आणि दलितांची काय व्हॅनगार्डशिप आहे, विशेषतः मांगांची काय व्हॅनगार्डशिप आहे याच्याबद्दल फारशी कल्पना असते. आणि ती जी व्हॅनगार्डशिप आहे ती व्हॅनगार्डशिप त्याचं तुम्हाला एक दाखला देतो. तुम्हाला सगळ्यांना 1875चा शेतकऱ्यांचा दंगा ठेवतो. हा दंगा जो आहे तो प्रामुख्याने शेतकरी समूहाने की तीव्र सावकारी होते हे सगळ्यात महत्वाचं. की जो संपूर्ण वसाहत कालखंडामधला ग्रामीण समाज आहे त्या वसाहतकालीन ग्रामीण समाजातील चौकट ही नव्या वासाहतिक व्यवस्थेने पूर्ण बदलली. काय बदललं नेमकं त्यांनी तर प्रामुख्यानं त्यांनी कमोडिटी इकॉनॉमी त्यांनी कम्युनिटी इकॉनॉमी म्हणजे काय की तुम्ही जे काही प्रोड्यूस करता, तुम्ही जे काही निर्माण करता ते जागतिक बाजाराशी जोडलं. म्हणजे काय म्हणजे कापूस बुलढाण्याला शेतकरी पिकवतो, तो बुलढाण्यातला कापूस हा तुम्हाला अमेरिकेमध्ये जाताना दिसतो, हा तुम्हाला इंग्लंडला जाताना दिसतो, तो अन्य देशांमध्ये जाताना दिसतो, तो सर्व जगाच्या बाजारपेठेमध्ये पोहोचवला जातो. जी कोणती वस्तू बनते त्याचा बाजार हा आंतरराष्ट्रीय बाजार असतो आणि त्यामुळे ती वस्तू सगळ्या ठिकाणी विनिमय चौकटीमध्ये येते. ती विनिमय चौकटीत येणं म्हणजे कम्युनिटी इकॉनॉमी. ही कम्युनिटी इकॉनॉमी ब्रिटिशांनी आणली. ब्रिटिशांनी ही कम्युनिटी इकॉनॉमी आणण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे सावकारशाहीला बळ दिलं. सावकारशाही अतिशय निर्मम होती. तुमच्यापैकी बहुतेकांना कदाचित वाङ्मयामध्ये थोडंसं फेअर लिहिलं जातं. फेअर म्हणजे काय उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपण इकॉनॉमिक एसेज नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे नांगल्यांचं ते जर पाहिलं तर त्यात ते सांगतात की 24 ते 36% दरवर्षी व्याज द्यावं लागायचं. म्हणजे 100 रुपये असेल तर 36 रुपये असते. एक संदर्भ ब्रिटिश अधिकाऱ्याने नोंदवलेला आहे आणि तो फार इंटरेस्टिंग संदर्भ. तो सांगतो की व्याज किती असावं, चक्रवाढ व्याज किती असावं. शेतकऱ्याने जर 10 रुपये कर्ज घेतलं, 10 रुपये, तर त्याला 10 वर्ष जर त्याला फेडता आलं नाही, चक्रवाढ व्याजाचं गणित लावलं तर त्याची सगळी अमाऊंट 330 रुपये व्हायची. म्हणजे 10 रुपये तुम्ही कर्ज घेतलंय आणि 10 रुपयेचं कर्ज तुम्ही फेडत राहिलात आणि तुम्ही 110 रुपये दिलेत तरी 220 रुपये तुम्हाला देणं बाकी राहतं. ही नोंद ब्रिटिशांनी केली. म्हणजे इतकं ते एका अर्थानं क्रूर आणि निर्गुण पातळीवरचं शोषण आहे. तुम्ही एकदा कर्ज घेतलं तर तुम्ही कर्जाच्या त्या जाळ्यातून बाहेरच पडू शकत नाही, इतकं निर्मम शोषण.
आता ब्रिटिशांनी काय केलं, कायदा पूर्ण सावकारांच्या बाबतीत आणि निर्बंध. व्याजाचे दर किती ठरवायचे हे सांगू शकत नाही. प्रामुख्याने लक्षात घ्या की भांडवलाची कमतरता असेल तर लोक मिळेल त्या व्याजानं कर्ज घ्यायला उत्सुक असतात. आणि नेमकं कर्ज का घ्यावं गरजेचं आहे शेतकऱ्यांना, गरीब गरिबांना? कारण भांडवली शेती करणं गरजेचं आहे. सरकारचे ड्यूज, सरकारचा शेतसारा भरणं गरजेचं आहे. त्यांच्या व्यक्तिगत एका अर्थानं संकटांमध्ये, त्यांच्या व्यक्तिगत जगण्यामध्ये पैशाची गरज आहे, कारण चलन आलेलं आहे. मग हे भांडवली स्थित्यंतर जे आहे, त्या भांडवली स्थित्यंतरामध्ये एक जबरदस्त पातळीवरचं शोषण चक्र उभं राहिलेलं आहे आणि ते सावकारी होतेच. मग ग्रामीण भागातल्या सावकारी जमीनदारीचा जो एक विशिष्ट पातळीवरचा फैलाव आहे, तो फैलाव हा त्यांच्या एकंदरीत लढाईमध्ये मध्यवर्ती म्हणजे जर लढाई करायची असेल तर तुम्हाला कोणाबरोबर लढाई आहे, तुमचा विग्रह काय आहे हे नीट समजून घ्यावं लागतं. तत्कालीन कालखंडामध्ये उच्च जातीय साधारणतः ब्राह्मण सावकार असतात, कारण ती जी लबाडी आहे आणि प्रामुख्यानं सरप्लस आहे की जे तुम्हाला कर्ज म्हणून देता येतं, ती क्षमता कशामुळे येते? प्रशासकीय सत्तेमुळे, धार्मिक सत्तेमुळे, लबाडी केलेल्या देशातून ती आलेली आहे. आणि त्यामुळे साधारणतः तुम्हाला ब्राह्मण दिसतात आणि मारवाडी बळी ग्रेन मार्केट सगळ्या ठिकाणी साधारणतः शेतमालाचे व्यापारी जे आहेत ते दुप्पट होत गेलेले आहेत. त्यांचं एका अर्थानं विकास होत गेलेला आहे. ते आणि हे या दोघांनी मिळून सामान्यतः शेतकऱ्यांचं आणि शेतकरी म्हणून असलेल्या सगळ्या समाजाचं, म्हणजे दलितांचं, इतर मागास, म्हणजे एका अर्थानं सगळे जे काही कारागीर जाती आहेत त्या सर्वांचं निर्मम शोषण केलं. आणि हे कारागीर जाती, या अलुकीवर जाती, या दलित जाती आणि प्रामुख्याने शेतकरी जाती या सावकाराच्या पकडीमध्ये अडकलेल्या आहेत. आणि तुम्हाला प्रामुख्याने जमीनदारी आणि सावकारी या वास्तवाचं अत्यंत साक्षेपी, मार्मिक, वास्तववादी असं चित्रण हे प्रामुख्याने अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात. तिसरी एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला जी पाहायला मिळते आणि त्याचं आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे, शोधली पाहिजे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर अण्णाभाऊ साठे मुंबई आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये मुंबई फार मोठ्या प्रमाणात. मुंबई म्हणजे काय? तो एक मेटाफर आहे भांडवलशाही. भांडवलशाही काय आहे ह्या गोष्टीला समजून घ्यायचं असेल तर मुंबईचं मेटाफर, मुंबईचं प्रतिमान फार महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे मुंबईवरती लिहिलेल्या सगळ्या कविता आहेत त्या कवितांचं, त्या सगळ्या एका अर्थानं लावण्यांचं, त्या सगळ्या शाहिरीचं तुम्ही जर नीट आकलन केलं तर तुमच्या लक्षात येतं की ही मुंबई बनली कशी. मुंबईची स्पेशालिटी, मुंबईच्या एकंदरीतच वास्तवामध्ये हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं वर्णन ते करतात. आणि तेच त्याचबरोबर ती दुसरं वर्णन करतायत ते म्हणजे त्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचं. आणि ते राहणारे लोक कोण आहेत? मलबार हिंदुत्व आणि परळात राहणारे जे कामगार वर्ग आहेत. या मुंबईमध्ये प्रामुख्याने वर्ग वाचला आहे आणि तुम्हाला अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यात वर्ग वाचण्याचं चित्र म्हणजे एक तुम्हाला या सगळ्या शूद्र, विशेष करून शूद्र जातींची जी जाती संघर्षाची लिगसी आहे ती लिगसी तुम्हाला त्यांच्या साहित्यामध्ये. दुसरी गोष्ट की वसाहतकालीन आणि स्वतंत्र भारतातला जो ग्रामीण कॉन्ट्रडिक्शन आहे, ग्रामीण विग्रह आहे, तो जातीवर आधारलेला आहे. आणि त्या जातीवरतीच आधारला असल्या कारणामुळे तुम्हाला फुकेरामध्ये सगळे तपशील जातीचेच मिळतात. फुकेरामध्ये वर्गीय तपशील नाही. वर्गीय तपशील आणणार कुठून? समाजात जाती असेल तर तुम्ही वर्गीय तपशील आणणार कुठून? कुलकर्णी ब्राह्मण असतो की नसतो? फकीरा मांग असतो की नसतो? चौथो मराठा असतो की नसतो? हे सगळे त्याच्या जगण्याचे जे काही पूर्णतः भौतिकता ही जाती असल्या कारणामुळे त्याचं वलन जाती येतं. आणि सावकार नवा जो विग्रह तयार झालेला आहे सावकारशाहीच्या विरोधामध्ये हा सगळ्या शोषित लोकांचा तोही त्याच्यामध्ये येतो. आणि तिसरी महत्वपूर्ण गोष्ट होती ती म्हणजे भांडवलशाही. आणि त्या भांडवलशाहीचं एक विवरण आहे. मला एक अनेक गोष्टी महत्वाच्या वाटतात. त्यामध्ये गोष्ट अशी आहे की या जी भांडवलशाही आहे
त्या भांडवलशाहीचं चित्रण त्यांनी कसं केलं. त्यांचे जे साधारणतः वर्ग आहेत, त्यांच्या कविता आहेत, त्यांच्या कथा आहेत, त्यांच्या कादंबरी आहेत, त्या कादंबऱ्या हे मला हे वास्तव येताना आणि हे वर्गाचं वास्तव जे आहे ते वर्गाचं वास्तव हे वस्ती म्हणून, म्हणजे ते ज्या प्रकारचं कादंबऱ्यांमध्ये झोपडी चितारतात, त्यातली माणसं चितारतात, त्यातल्या आजूबाजूच्या घटनांना चितारतात, ती सगळी तुम्हाला पाहायला मिळते. ती म्हणजे जी कामगार वस्तीमध्ये ते झाली, त्या कामगार वस्तीमध्ये ती विकसित झाली, त्या कामगार वस्तीत त्यांचं भान आहे, हे सर्व तुम्हाला प्रामुख्यानं त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये दिसतं. उदाहरण चित्रणाच्या तेव्हा हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्यात चौथी गोष्ट सांगतो आणि बराच वेळ घेतलेल्या चौथी गोष्ट समाप्त ती म्हणजे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यात येते आणि ज्याच्याबद्दल आपण बारकाईने पाहिलं जाते. त्याचा पेच आपण समोर ठेवलेला आहे आणि त्या पेचाची सोडवणूक करण्यासाठी आपण सगळेजण कमिटेड आहोत, आपण सगळेजण बांधील आहोत. त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला आणि मला एक एजन्सी म्हणजे कर्तव्य, आणि हे जे कर्तेपण आपलं घडतंय, आपल्या सर्वांचं कर्तेपण घडतं, त्या कर्तेपणाच्या पोटात आपल्याला सगळ्याचं विश्वाचं आकलन करण्याची गोष्टी येते, की स्वजाणीव येते. उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी तुमच्याशी भाषण करतोय हे मला भान आहे, आणि हे भान असल्यामुळे मी तुमच्याशी बोलतोय. मला हे भान आहे की मी कॅमेरा समोर आहे, आणि मला हे भान आहे की तुम्ही मला पाहतात, खरं तर मी तुम्हाला पाहतच नाही, तुम्ही मला पाहतात हे मला भान आहे, हे कॉन्शियस मला आहे. आणि हे मला कॉन्शियस बिल्ड होताना, माझं हे स्वभान बिल्ड होताना ते काय काय घडत असतं याचं आकलन जात म्हणून, लिंगभाव म्हणून, वर्ग म्हणून आपल्याला जातं. तर मग आपल्याला जातीयांचा भेद सोडवण्यासाठी त्याची मदत होते. त्यामुळे महान साहित्य हे असतं काय? महान साहित्य हे असतं की जे साहित्य हे प्रामुख्यानं माणसाचं हे जे कर्तेपण आहे ते कर्तेपण प्रगत करतं. या कर्तेपणाची संगती लागते, त्याची एजन्सी, त्याचा विचार करणं, त्याचं एक सत्व, त्याचं एक सत्वभान हे प्रगत करतं. त्यामुळे सगळ्यात सूक्ष्म विचार जो आहे तो सूक्ष्म विचार हा तुमच्या अस्मिता तत्वांचा, ओळखींचा, आणि ओळखींच्या पलीकडे असलेला तुमच्या स्वभावाचा. तुमचं भान सगळ्या प्रकारच्या ओळखी खेळत जातं, तुमची एक ओळख नसते. तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ओळखींना धारण करत 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 तुम्ही जगत असता. उदाहरण सांगायचं आता मी तुमच्या समोर एक अण्णाभाऊ साठे यांच्यावरती विचार मांडणारा एक वक्ता आहे. घरामध्ये मी माझ्या मुलाचा बाप आहे, मी माझ्या बायकोचा नवरा आहे. हे माझ्या वेगवेगळ्या ओळखी आहेत. मी या वेगवेगळ्या ओळखींचं एक वर्तुळ जे आहे ते माझ्यामध्ये सामावून जगत असतो, आणि ते ओळखीचं जे माझं भान आहे त्यातून मी प्रत्येक वेळेला माझं वर्तन करत असतो. म्हणजे मी माझा मुलाचा बाप आहे म्हटल्यानंतर तुमच्या शब्दाला माझी प्रकारचे कमांड आहे, त्याचा मी सांगतो की अमुक कर तमुक कर, फुलानंतर त्याला म्हणतो मला हे जमत नाही, तू करून दे. हे सगळं जे आहे हे त्या प्रामुख्याने स्वभावात. तेव्हा जातीयंत ही जी संपूर्ण चौकट आहे ती चौकट यासाठी आहे की जातीचं हे दोन घटक आहे, जातीची भौतिकता आणि जातीची विशिष्टता, सब्जेक्टिव्हिटी आहे. जातीचं आत्मिक भान, जातीची भौतिकता आणि जातीची. तर आपल्याला सर्वांना हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण अण्णाभाऊंकडे का गेलो. अण्णाभाऊंच्या साहित्याने आपल्याला प्रामुख्याने जातीची भौतिकता आणि जातीची आत्मिकता या दोन्ही गोष्टींचा वेध घेतलेला दिसतो. तुम्ही मला विचारलं की बगाडे सर साहित्याला आपण वास्तव समजून घेण्यासाठी वापरावं का, आणि कितपत ते खरं आहे. तर तुमच्यापैकी बहुतेकांना हे कळलं पाहिजे की मानवी वास्तव हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल
तर कल्पनाशक्तीची गरज. मी त्याचाच अभ्यास आहे. तुम्ही म्हणाल की हे मी काय सांगतोय, तर मी तुम्हाला बाबासाहेबांचं उदाहरण देऊन बाबासाहेबांनी सांगितलं की कल्पनाशक्ती, इंट्युएशन त्यांनी दुसरा शब्द म्हणजे अंतर्ज्ञान किंवा अंतस्फूर्ती आणि कल्पनाशक्ती या दोन्हीच तुम्हाला गरज असते जर तुम्हाला वास्तवाला भेटायचं असेल. याचा अर्थ तुम्ही कुठल्याही कल्पनाला स्वीकारता असं नाही. तथ्यांच्या चौकटीमध्ये तुम्हाला मिळत असलेल्या वास्तवाच्या चौकटीमध्ये काय असेल स्वभाव उदाहरण सांगायचं आपल्याला प्रत्यक्ष पुरावा नाही की अस्पृश्यता कशी निर्माण झाली, जातीव्यवस्था कशी निर्माण झाली. तुम्हाला हायपोथेसिसमध्ये कल्पना उत्पत्ती अर्थातच काही तथ्यांवर उभी असते, म्हणजे पडताळणी करून बघता येईल. म्हणजे यामध्ये आपण वास्तव सोडत नसतो. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्या सर्वांना माहिती असली पाहिजे की तुम्हाला त्यासाठी मुख्यतः जे वेगवेगळे कर्ते आहेत, म्हणजे सांगायचं तर एखादी स्त्री आहे, ती स्त्री आई आहे, तर त्या आईचा आईपण तुम्हाला तिच्यामध्ये तिचा जो अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचे स्वतःमध्ये अंतरंगामध्ये उतरून जमून ही जी आईचं अधिकर्तेपण आहे, आईचं कर्तेपण आहे. आई काय करते, आई असं का वागते, आई असं का करते, आई असं का बोलते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मला देता येत नाही. तेव्हा मी एका ठिकाणी म्हटलं पण जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती की महात्मा फुल्यांनी एक महत्वपूर्ण गोष्ट केली आणि त्याच्यामुळं एका प्रतिनिधित्वाचा मुद्दा अत्यंत साफ झाला. जेव्हा गांधींनी भाषण केलं पुण्यामध्ये आणि त्यात सांगितलं तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या भाषणामध्ये की एक या 30 वर्षामध्ये शेतकऱ्यांची स्थिती सुधारलेली आहे, चांगली झाली आहे. दुसरं ते म्हणाले की या गाव कामगार ठोकळणी आहेत ते शेतकऱ्यांना मदत करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणाली की जाती चांगल्या आहेत, जाती जर विकास करण्यासाठी मदत करत असतील तर जाती चांगल्या आहेत. महात्मा फुलेंनी त्यांचा विरोध करताना एक विधान जे आहे किंवा एक दोहा जो आहे तो कबीराचा कोट केलाय, धृत केलाय, जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा. हे जे त्यांनी कोट केलंय तेच तुम्हाला अण्णाभाऊ साठे जावे त्याच्यावर तो अनुभव जो आहे तो तुम्हाला सांगता येत नाही. पण तो दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट जी आहे ती गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की साहित्यामध्ये तुम्हाला वास्तव समजून घेण्यासाठी जे वास्तवातले अनेक नायक आहेत किंवा एका अर्थानं ऍक्टर्स आहेत, या सर्व ऍक्टर्स त्यांचं म्हणून जे ते अधिकर्तेपण आहे, भान आहे, ते भान जसं आहे तसं जाणण्याचा, वास्तवात आणण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की साहित्यातून तुम्हाला काय दिसते, जे त्यांचं अंतर्मन आहे ते अंतर्मन ज्या ज्या घटकांनी बनलेलं आहे त्याचे कंटूर्स, त्याच्या सूक्ष्मता तेव्हा अण्णाभाऊ साठेंच्या एकंदरीत साहित्याचा आपण जर या दोन चौकटीमध्ये अधिक धांडोळा घेतला तर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्याला जात्यंताच्या पेचाचा उलगडण्यासाठी आणि जात्यंताकडे जाण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक होईल. मला या व्याख्यानासाठी आमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. धन्यवाद सर. गेले जवळपास 1 तास सरांनी निश्चितच चांगली मांडणी केली. यानंतर मी कॉम्रेड धनाजी गुरव सर यांना विनंती करतो की त्यांनी माईक अनम्यूट करून आपली मांडणी करा आणि आभार. खरं सरांचं संपूच नाही असं मला वाटत होतं, कारण सर गेले महिनाभर आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय भूमिकांच्या बद्दल ऐकत आलेलो आहोत. पण आज तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांच्या साहित्याची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची मांडणी केली, ती मांडणी ही आतापर्यंत ऐकलेल्या सगळ्या मांडण्यांच्या पेक्षा अत्यंत वेगळी आणि योग्य अशी मांडणी होती.
याचं कारण असं की तुम्ही कॉम्रेड शरद पाटलांनी जे अब्राह्मणी साहित्याचं सौंदर्यशास्त्र मांडलं, निर्मिलं, त्याच्या आधारावर कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली मांडणी आणि त्याच्या आधारावर आज तुम्ही केलेली मांडणी ही इतर सर्व मांडण्यांच्या पेक्षा खूप वेगळी ठरते. म्हणजे अण्णाभाऊंच्या शौर्याबद्दल, फकीराबद्दल, त्यांच्या एकंदरीत जाणीवांच्या बद्दल बोललं जातं, पण ह्या ज्या जोगण्या आहेत त्या जोगण्या शेती संस्कृती, मातृदेवता यांचा काय संबंध आणि त्या ज्या नेणीव आहेत लेखकाच्या मनामध्ये असलेल्या त्या कशा समजून घ्याव्यात, यासाठी तुम्ही आज जी मांडणी केली ती खरोखरच आमच्या सगळ्या सहकार्यांना, कार्यकर्त्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल असं माझं मत आहे. माझी विनंती आहे तुम्हाला की विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये आता नवीन तरुण कार्यकर्त्यांचा खूप मोठा भरणा आहे आणि त्यांना ह्या सगळ्या दृष्टिकोनांच्या बद्दलची माहिती होईलच, आपोआप होईल वगैरे असं काय होणार नाही. त्यामुळं तुम्ही जसं म्हणाला तसं हे नियोजनपूर्वक आपल्याला सुद्धा ह्या जाणीवा विकसित कराव्या लागतील. त्यासाठी तुम्ही थोडा वेळ द्यावा आणि आपण चळवळीच्या वतीनं कॉम्रेड शरद पाटील यांनी जे मांडणी केली आहे ब्राह्मणी साहित्याच्या सौंदर्यशास्त्राची, त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन काय करता येईल आणि ते सगळ्या साहित्यिकांच्या पर्यंत, कलावंतांच्या पर्यंत, सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ह्या मांडणीची जी सुरुवात केली आणि जी मांडणी केली ती खरोखरच खूपच मदतकारक आहे. अण्णाभाऊ साठेनं तुम्ही जे अँटोनिओ ग्राम्सींच्या दृष्टिकोनातून ग्रासरूट इंटेलेक्च्युअल म्हणून जे ओळख करून दिली ती सुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक नवी पण अत्यंत आवश्यक असलेली अशी ओळख आहे. आणि मला असं वाटतंय की आपण अण्णाभाऊ साठेंच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघून इथून पुढच्या काळामध्ये मदत केली पाहिजे. फकीराला सगळेच दरोडेखोर म्हणाले, पण सामाजिक दरोडेखोरी पाठीमागची नैतिकता जी अण्णाभाऊंनी मांडली ती समजून सांगण्यासाठी ती जी दृष्टी असावी लागते ती जी तुमच्याकडे आहे किंवा कॉम्रेड शरद पाटलांनी मांडलेल्या तत्वज्ञानामध्ये आहे ती दृष्टी इतरांच्याकडे नाही. आणि हीच दृष्टी घेऊन आपण अण्णाभाऊ असतील किंवा तुम्ही सांगितले ते सगळे भटक्या विमुक्तातले असतील, आदिवासींच्या मधले लढाऊ नेते असतील, ह्या सगळ्यांच्या जीवनचरित्राचं एक वेगळं विश्लेषण करण्यासाठी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करायला पाहिजेत असं माझं मत आहे. मी पुन्हा एक वेळा सगळ्यांच्या वतीनं सर तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही हा एक नवा दृष्टिकोन आमच्या सगळ्या सहकार्यांना दिला. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक अगदी जरी महाराष्ट्रामध्ये नसले तरी सुद्धा सगळीकडे राहून डॉक्टर जालिंदर घिगे असतील किंवा आमचे अध्यक्ष नागपूरहून प्रसेनजीत गायकवाड असतील, साथी विजय मांडके असतील किंवा मयूर असेल, त्यानंतर युवराज जाधव सर असतील, ही सगळी जिथं आहेत तिथून सुद्धा टेक्निकली ते जास्त एक्सपर्ट आहेत, आम्ही त्याच्यामध्ये एकदमच कमी आहोत, पण तरी सुद्धा त्यांनी जे प्रयत्न चालू केले त्याबद्दल मी चळवळीच्या वतीनं त्या सगळ्यांचा व्यक्तिशः आभार मानतो. पुन्हा एक वेळा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आजचं आपलं तिसरं सत्र इथं संपत आहे. उद्या शिवराम सुखी आणि त्यांची टीम ही मुंबईवरून विद्रोही शाहिरी जलसा आपल्या 4थ्या सत्रामध्ये सादर करणार आहे. उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा 5:30 वाजता विद्रोहीच्या पेजवरून आपण लाईव्ह येत आहोत. सगळ्या प्रेक्षकांचे देखील आभार आणि हा कार्यक्रम इथे संपला. असं विद्रोहीच्या वतीने धन्यवाद.